रामबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता रेवा एका गार्डनमध्ये येऊन बसलेली असते आणि तिची अपेक्षा असते की तिला अभिने भेटायला यावं. अभि तिला भेटायला आलेला असतानाच अभि तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. तर अभि तिला म्हणत असतो की हे बघ, तू काय निर्णय घेतलेला आहेस, पण मला सांग आरोही कशी आहे. आरोही एकदम बरी आहे, नकोस तू इतका विचार करू आरोहीचा, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अभि सांगत असतो की आरोहीची तब्येत चांगली नाही आहे, आरोही एकदमच बेकार अवस्थेत आहे. आम्हालाही असं वाटते की आरोहीनं बरं व्हायला हवं, पण अजूनही काही आरोही बरं होत नाही आहे. म्हणजे अजूनही त्या दोघांचा हट्ट तसाच आहे का? आरोही इतकी बरी नसताना सुद्धा हो, अजूनही त्यांनी तसाच हट्ट ठेवलेला आहे. त्याचा हट्ट काही अजूनही कमी झालेला नाही आहे. आम्ही सुद्धा तोच प्रयत्न करतोय की कधी एकदा ती बरी होईल, पण अजूनही ना ती काही केल्या बरीच झालेलीच नाही आहे. या सगळ्या गोष्टी ना आता अभि बोलत असतो. मग अभि सांगत असतो की मला ना खरंच कळत नाही अक्षय आणि रमाचं, एवढ्या ना तेवढ्या गोष्टीवर ना हे सगळं अडून बसतात. पण मला सांग, त्या दिवशी तू पण मला काहीतरी मेसेज केला होता, तो नेमका मेसेज काय होता ते मला कळलं नाही. अरे मी त्या दिवशी ना खरं तर आरोहीला फिरायला घेऊन गेले होते आणि त्याच वेळेला मी जेव्हा आरोहीला फिरायला घेऊन गेली त्यावेळेला विचार केला की चल आता सगळ्या काही गोष्टी छान होतील, मस्त होतील, आणि मग त्यावेळेला आम्ही दोघंही खूप जास्त एकमेकांसोबत टाईम स्पेंड करणार होतो. आणि त्याचसाठी ना मी तुला आधीच एक मेसेज टाकून ठेवला की ह्या सगळ्या गोष्टींमुळे की आम्हाला यायला उशीर होईल वगैरे म्हणून मी तो मेसेज केला होता. बाकी माझं उद्दिष्ट काहीच नव्हता. मग आता रेवा बोलत होते, याचा अर्थ तू सुद्धा आता माझ्यावर अविश्वास दाखवायला लागलायस का? अरे नाही, मी सहज विचारलं, मला वाटलं म्हणून, असंही आता बोललं जात असतं. आणि त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे रेवा बोलत असते की सध्या ना कोणाचाच माझ्यावर विश्वास बसत नाही आहे. त्यामुळेच ना मला आता कधी कधी ना काही गोष्टी कळत नाहीत की कशा हँडल कराव्यात. मुळात आहेत ना मला ह्या सगळ्या गोष्टींमुळेच ना राग येतोय आणि समजत नाही आहे की कसं सगळं काही मिटवू. कारण जर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मला जर कळत नसतील तर मला इथं थांबून तरी काय उपयोग आहे. कारण आहे ना मला असं वाटतं की काहीतरी चांगलं घडायला हवं, पण माझ्यावर तर कोणीच विश्वास ठेवत नाही. त्यामुळेच ना मला अगदीच हरल्यासारखं फिलिंग येतं, असंही ती आता म्हणत असते. दुसरीकडे आता काही केल्या हिचा ताप उतरत नसतो आणि त्यामुळेच ना रमा आता म्हणत असते की तुम्ही काय करायचं ठरवलंय, तुम्ही जरा काहीतरी विचार करा ना, म्हणजे मला कळत नाही आहे की काय करू ते. म्हणजे बघा अजूनही तिचा ताप उतरत नाही आहे, पण काही झाले ना तरीसुद्धा मला माहिती आहे ना मी 7 वर्ष तिच्यासोबत होतो, ती लवकरच बरी होईल. तिच्यावर व्यवस्थित औषध उपचार झाले ना का ती लवकर बरी होईल, असं देखील आता म्हटलं जातं. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही समजा, पण मलाही कळतंय, मी सुद्धा माझ्या मुलीसोबत राहते आणि मला या गोष्टी कळत आहेत, म्हणूनच मी तुम्हाला सांगते, ऐका माझं, प्लीज प्लीज हट्ट करू नका, असं देखील आता सांगितलं जातं. आपल्याला जर गरज लागलीच ना तर तिला घेऊन जावं लागणार आहे डॉक्टरांकडे, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, एवढीही लक्षात घ्या गोष्ट, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता रमा ही एकदम ठाम निर्णयावर असते. कारण तिला माहिती असतं की काही झालं तरीसुद्धा आरोहीची तब्येत अजूनही सुधरत नसते. त्यातच आरोही आता थोडी थोडी का होईना बोलायला लागलेली असते. आरोही जेव्हा असं थोडं थोडं काही बोलायला लागलं ना तेव्हाच मात्र आता आरोहीच्या तोंडातनं शब्द बाहेर पडतात. आरोही म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मला रेवा मावशीला भेटायचं आहे. रेवा मावशी कुठे आहे? रेवा मावशी मला हवी आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा सगळं काही आरोही म्हणते तेव्हा रमा म्हणते की अजूनही तुम्ही तुमचा हट्ट सोडणार नाही आहेत का? तुम्हाला काही केल्या गोष्टी समजतच नाही आहे का? प्लीज प्लीज तुम्ही आता तरी तुमचा निर्णय बदला. बघा आरोहीला काय अपेक्षित आहे ते आणि आपण काय निर्णय घेतोय ते. मला असं वाटते की आपलं चुकते. दुसरीकडे आता रेवा घराच्या बाहेर पडलेली असते आणि त्यामुळेच ना ताम्हणकर तिला शोधत असतो, पण रेवा कॉलही रिसीव करत नसते. म्हणूनच त्याला खूप जास्त
टेन्शन येत असतं. तो विचार करतो की हिने जाताना सुद्धा मला सांगितलं नाही, नेमकी ही कुठे गेली असेल, असे एक अनेक विचार आता मनामध्ये सुरू असतात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आता म्हणत असते की नका इतका विचार करू, मॅडम येतीलच, असंही आता ती बोलून धीर द्यायचं काम करत असते. आणि जेव्हा ती ह्या सगळ्यामध्ये धीर द्यायचं काम करते ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की रेवा जी आहे ती आता तिकडनं निघालेली असते आणि तामणकरच्या समोर येते. तामणकरच्या समोर येतानाच ती आता नाटक करतच येत असते. म्हणजे ती आता असं काहीसं दाखवते की ती सगळीकडनं हरून गेली आहे. मग आता तामणकर तिला विचारतो की अगं रेवा, तू कुठे गेली होतीस? त्यावर रेवा मात्र आता म्हणू लागते की मला कळतच नव्हतं मी काय करावं ते, आणि म्हणूनच ना मी शांत होते. आणि मग मी आरोहीला भेटायला गेले होते. मग काय झालं? आरोही भेटली का? नाही ना, म्हणून तर मी असे आले पुन्हा, कारण मला ना आरोहीला भेटण्याची इच्छा होती. आरोहीला बरं नाही आहे ही गोष्ट मला कळली. मग मी विचार केला की निदान आरोहीला भेटून तरी यावं, आणि म्हणूनच मग आरोहीला भेटण्यासाठी म्हणून का होईना मी गेले होते. पण तेव्हाच मला आता कळलं की आरोही बरी नाही आहे, परंतु अजूनसुद्धा अक्षय रमाने ना हट्ट काही सोडलेला नाही आहे त्यांचा, त्यांना मला भेटू द्यायचंच नाही आहे असंही आता सांगण्यात येतं. जेव्हा या काही गोष्टी तामणकरला रेवा सांगत असते, तामणकर हा रेवाला सांगतो की माझा आता निर्णय झालेला आहे, आपण 5 गणी सोडून जायचं बस, मला बाकी काही माहीत नाही. रेवा म्हणत असते की असं का? पण आता तामणकर म्हणतो की इथे तू राहिलीस ना की तुला त्रास होतो, आणि मला ना तुला तो त्रास द्यायचा नाही आहे, आणि म्हणूनच मी निर्णय घेतला आहे आपण मुंबईला शिफ्ट होतो आहे, मला बाकी काही गोष्टी माहीत नाही. म्हणजे कसं, निदान तिथे गेल्यावर तरी तू ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर येशील. कारण त्याला असं वाटत असतं की ऑलरेडी ह्यांचं बाळ गेलं आहे ह्या जगात ना, आणि त्यामुळेच ही थोडी डिस्टर्ब आहे. आणि मग जर आपण इथेच तिला ठेवलं आणि तिची आरोही तिची भेट नाही झाली तर ह्या सगळ्याचे परिणाम तिच्या शरीरावर अजून होऊ शकतात, हे सुद्धा तामणकरला वाटत होतं. आणि म्हणूनच तामणकर जो आहे तो मात्र सरळ रेवाला सांगतो की आपण इथे नको थांबायला. मग रेवालाही आता असं वाटत असतं, आणि तीही म्हणते की ठीक आहे विशू, जर तू ठरवलंच असेल तर मी सुद्धा तुझ्यासोबत यायला तयार आहे, पॅकिंगही करावी लागेल ना, मी पॅकिंगचं काय ते बघते, असंही ती म्हणत असते. दुसरीकडे अक्षय थोडा विचार करत असतो, कारण अक्षयला ना या सगळ्या गोष्टी मुळात सहन होतच नसतात, कारण त्याच्यासाठी हे सगळं जड असतं, कारण का तो खूप प्रयत्न करत असतो रेवापासून आरोहीला लांब ठेवायचा. पण आरोही आता तिचं मन काही मानायला तयार नसतं, ती आता स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असते. आणि जेव्हा ती या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेत असते ना, तेव्हा मात्र आता रमा अक्षयला म्हणत असते की तुम्हाला काय करायचं आहे ते समजा, पण मला हेच वाटतं की आपण जोपर्यंत आपल्या आरोहीला रेवाकडे घेऊन जात नाही ना, तोपर्यंत आरोही बरी होणार नाही आहे. अक्षय म्हणतो की तुला असं समजायचं समज की मी हट्टाला पेटलो आहे, पण मला काही झालं तरी तिच्यासमोर तिला घेऊन नाही जायचं, कारण तू तर बघतेस ना की काय होतं आहे सध्या ते, आणि त्यामुळेच ना मला ह्या सगळ्या गोष्टी नकोशा वाटत आहेत. हे कुठेतरी ब्रेक लागायला हवं. पण तरीसुद्धा आता आरोहीच्या तोंडात ना सतत रेवाचंच नाव येत असतं. ती म्हणत असते की रेवा मावशीला बोलवलं आहे ना तुम्ही, मला तिच्यासोबत काही डिस्कस करायचं आहे, आमचं सिक्रेट आहे, आणि त्याच्यामध्येच रेवाने लॉकेट दिलेलं असतं ना, तेच लॉकेट तिच्या हातामध्ये असतं, आणि ते लॉकेट घेऊनच ती आता बोलत असते, म्हणत असते की रेवा मावशी कधी येणार आहे, मला तिच्याशी सिक्रेट गोष्ट शेअर करायची आहे. हे सगळं काही जेव्हा ती बोलत असते ना, तेव्हा रमाला कळत असतं की आरोहीच्या मनामध्ये रेवाचा किती वावर आहे ते, आणि तिला सगळ्या गोष्टींमध्ये रेवाच हवी, आणि ह्या सगळ्या गोष्टी रमाला कळत असतात एक आई म्हणून. आणि म्हणूनच रमा आता अक्षयकडे बघत असते, अक्षयला म्हणत असते की निदान आता तरी तुमचा हट्ट तुम्ही सोडा, का तुम्हाला कळत नाही आहे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मुलीला त्रास होतो आहे, अजूनही तिचा ताप उतरत नाही आहे. मग दुसरीकडे मात्र आता जे काही इकडे तामणकरने सांगितलेलं असतं त्या गोष्टीला आता रेवाचा होकार असतो. रेवा म्हणत असते की तू जर निर्णय घेतला असेल विशू तर मला मान्य आहे, मी तुझं काही ऐकल्याशिवाय काहीच माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, कारण माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोण आहे रे अजून, आणि तू माझा इतका विचार करतोस ना की तेच माझ्यासाठी खूप आहे. तू म्हणतोस ना मुंबईला जायचं तर चालेल, आपण जाऊया मुंबईला. तसंही आता मुंबईला जायला माझी आणि चंदाची बॅग भरावी लागेल ना, पॅकिंग करावं लागेल ना, असंही ती आता
तामणकरला बोलत असते. तामणकर म्हणतो की हो, पॅकिंग वगैरे करायचं आहे, पण तू काळजी करू नकोस, आपण करूया सगळं काही मॅनेज. आणि त्याचबरोबर आता रेवाही म्हणते की हो चालेल, मी तुझं ऐकायला तयार आहे. आणि तसंही इथे थांबलो तर तू म्हणतोस तसं मी आरोहीमध्ये खूप जास्त गुंतत चालली. मी डोळे बंद केलेस तरी सुद्धा मला आरोहीच दिसते, तिचाच फेस डोळ्यासमोर येतो. मग त्यापेक्षा आपण जर लांब जाऊया, लांब गेल्यानंतर ना मला ह्या सगळ्या गोष्टी आठवणारच नाही, असंही आता ती त्या तामणकरला म्हणत असते. तर तामणकर म्हणतो बरं ठीक आहे, चल मी इकडचं सगळं पॅकअप करतो आणि आपण लगेच मुंबईला जाऊया, मुंबईला जाऊन शिफ्ट होऊया, असं आता त्यांचं ठरलेलं असतं. का तर फक्त आणि फक्त ह्या रेवामुळे, रेवाची तब्येत त्याला बघवत नसते, रेवाला बरं करायचं असतं आणि यासाठी त्याची ही धावपळ गडबड आता सुरू असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रेवासुद्धा या सगळ्यासाठी तयार झालेली असते. ही कुठेतरी गोष्ट ना चंदाला खपत नसते. चंदा मनात विचार करते की ह्या रेवाबाईला झालंय काय, ही रेवाबाई अशी कशी मानली, कारण आतापर्यंत ही मानायला नको होती आणि हिने तर चक्क आता सगळं काही बाहेर सोडून जाऊन आता पुढे जायचा विचार केलाय. बापरे, काय चाललंय काय, हा विचार देखील ना मनामध्ये कुठेतरी चंदाच्या येत असतो. आणि त्यामुळेच ना चंदा आता थोडी विचार करत असते, ती शांत बसते. दुसरीकडे आता रेवा म्हणत असते की चल आता मला निघायला हवं, तयारीही करायची आहे, मग मी आता जाते, असंही म्हणून जे आहे ती आता जायला निघत असते. आणि जेव्हा ती आता तिकडनं जायला निघत असते ना, तेव्हा तिला विशू तिचा म्हणत असतो की तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आणि मग त्यानंतर तीही म्हणते की मी नाही काळजी करत, तू आहेस माझ्यासाठी, हे खूप काही आहे. म्हणूनच ना मला असं वाटतं की चला फायनली का होईना आता आपण जाऊया. तर दुसरीकडे आता डॉक्टरांना बोलवलेलं असतं आणि डॉक्टरांना जेव्हा बोलवलं जातं ना, तेव्हा मात्र आता डॉक्टर ज्या आहेत त्या चेक करतात आणि डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला मी सांगितलं आहे की आता काही झालं तरीसुद्धा तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष द्या. आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते की प्लीज प्लीज असं करू नका, कारण काय आहे ना की जर तुम्ही हिच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्रास होईल. डॉक्टर काही इंजेक्शन्स वगैरे असेल तर ते पण सांगा, तेही आपण देऊया. पण डॉक्टर म्हणतात की इंजेक्शनने काहीच होणार नाही आहे, जे काही झालं आहे ना ते तिच्या मनावर झालेलं आहे. आणि त्या मनाचं काय कराल, मनामध्ये तिच्या सगळ्या काही गोष्टी आहेत, त्या मनाचा एकदा विचार करा आणि बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या, हेही आता म्हटलेलं असतं. पण आता अक्षयला ह्या काही गोष्टी मान्यच नसतात, त्यामुळे अक्षय जो आहे तो यावर हात उचलतो आणि अक्षय म्हणतो की सॉरी टू से, पण डॉक्टर आम्ही जर समजा ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर बघा ते सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला या गोष्टी नाही करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या मुलीचाही तो विचार करावा लागेल की तिच्या अवस्थेचा आपण त्यामध्ये दोषी नाही आहोत ना, हेही बघावं लागेल. कारण मी ना काहीच सांगू शकत नाही, कारण माझ्या हातात आहेत ना काहीच गोष्टी नाही आहेत, हेही आता ठामपणे सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता सांगून टाकल्या जातात ना, तेव्हा मात्र आता काही एक ऑप्शन जो आहे तो मात्र आता उरलेला नसतो. कारण काही झालं तरीसुद्धा मलाच तुमच्या मुलीची काळजी घ्यायची आहे, मी काय फक्त उपचार करायला, इंजेक्शन आणि औषधं देऊन माझ्याच्याने सुद्धा काही जास्त काही होऊ शकणार नाही, हेही तिने सांगितलेलं असतं. डॉक्टर निघून गेल्यावर अक्षरशः ना आता इथे असणारा अभिही बोललेला असतो की बघा मी माझ्या परीने जर तिथे असलो असतो तर मी नक्कीच ना माझ्या मुलाचा विचार केला असता, मी नाही या गोष्टी विचार करत बसलो असतं की या सगळ्या गोष्टींमुळे त्याला काय वाटेल. कारण मी समजतोय ना की तिला जर त्रास होत असेल तर या सगळ्या गोष्टी मी जास्त मनावरही घेणार नाही, मी सरळ उचलून ना माझ्या मुलीला आरेवाकडे घेऊन गेलो असतो. पण आता तुमचा निर्णय आहे, तुम्ही जे कराल ते बघा, असंही आता इथे अभि जो आहे तो अक्षयला सांगू लागतो. आता अक्षयलाही कळत असतं की आपल्याला काही झालं तरी आपण हार मानायला हवी, आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे, हेही आता लक्षात येत असतं अक्षयच्या. पण आता अभि जे काही सांगत असतो तेही बरोबर असतं, कारण त्याही गोष्टी रमाला पटत असतात. कारण रमालाही हेच वाटत असतं की आपली मुलगी लवकरात लवकर बरी व्हायला हवी. अक्षयच्याही मनात तेच असतं, पण त्याला असं वाटत असतं की त्याने ना रेवापासून तिला लांब ठेवावं. आणि असं ना तसं रेवापासून लांब ठेवल्यामुळे का होईना रेवाला ते
विसरेल, पण हे सगळं काही पॉसिबल होत नसतं. कारण आता रमाही म्हणत असते की खूप झालं, तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आणि मला असं वाटतं की जर मला माझ्या आरोहीला बरं करायचं असेल तर आता मात्र मी शांत नाही राहणार आहे. मी आता काही झालं तरीसुद्धा माझ्या आरोहीला घेऊन जाणार आहे, असं देखील आता ती सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता रेवाने ती मुंबईला निघून जात आहे हे फोनवर ती कोणाशी तरी बोलत असते. ते कोणाशी बोलत आहे दाखवलेलं नाही. बहुतेक ती अभिला सांगत असेल की माझा नवरा मला घेऊन चालला इकडनं, कारण पाचगणीला राहून या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय. मग चंदा आता रेवाच्या रूममध्ये आलेली असते आणि रेवाला म्हणते की हे काय, तुम्ही तर ताईसाहेब सगळंच काही गुंडाळायला लागलात. खरंच आपल्याला जायचं आहे का इथून सोडून? पण मग तुम्ही ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्याचं काय? त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरलात का? का सगळ्या काही गोष्टी मागे टाकून पुढे जात आहे? असंही आता ती तिला म्हणत असते. त्यावर रेवा मात्र म्हणत असते की तुला तर माहिती आहे मी एवढे दिवसानंतर इथे आली आहे तर तो बदला घ्यायला, आणि तो बदला घेतल्याशिवाय मी जाईन असं कसं वाटू शकतं तुला? तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. मी अशीच जाणार नाही आहे. कारण आहे ना, मी ना पक्का विचार केला आहे. काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ना मी अशीच माघार घेणार नाही आहे. तो बोलतोय म्हणून ठीक आहे, पण बघ ना माझी पुढची रणनीती. असंही आता रेवा जी आहे ती त्या चंदाला बोलत असते. म्हणजे त्या चंदाला तिला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं असतं की मी त्याला दाखवते की मी तुझ्यासोबत येते, पण तिला काही जायचं नसतं. दुसरीकडे आता विशू जो आहे त्याचा तामणकर तो तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो की काय झालं, तयारी झाली का? आपल्याला निघायला हवं ना? सगळी तयारी करून झाली असेल तर सांगा मला, आपल्याला उशीर होतोय ना, म्हणजे तशी आपण तयारी करून निघूया पटकन. मग आता रेवा म्हणते की हो बॅग पॅक झालेच आहेत विशू, थोडंच थांब आपण निघूया, असंही ती आता इथे असलेल्या तामणकरला सांगते. दुसरीकडे मात्र चंदा आणि रेवा या दोघी एकमेकींकडे बघत असतात, कारण त्या दोघींची चांगली गट्टी असते आणि त्या दोघींनाही आता चांगल्याच गोष्टी कळत असतात. दुसरीकडे आता मयूही आलेली असते आणि ती विचारते की काय झालं, आरोहीची तब्येत आता कशी आहे, आरोहीला बरं वाटतंय का? पण अजूनही आरोही काही बरी झालेली नसते आणि त्यामुळेच ना आता रमा म्हणत असते की मयूताई मलाही कळत नाही की काय करावं. मग मयुरी म्हणते की का का विषाची परीक्षा बघताय, आणि जर तुम्हाला वाटते की रेवाकडे घेऊन गेल्यानंतर जर आरोही बरी होणार असेल तर रेवाकडे घेऊन जाण्यामध्ये शहाणपण असेल. आणि इथे अक्षयचं सुद्धा डोकं काम करत नसतं. पण आता रमाला समजलेलं असतं की अक्षय काही येणार नाही आहे, पण आपल्याला स्वतः जावं लागेल. आणि म्हणूनच मग आता रमा तयारी करते. तर अक्षय तिला म्हणत असतो की तू काय करतेस हे सगळं? त्यावर मात्र आता ती म्हणत असते की माझा विचार झालेला आहे. मला ना आता काही झालं ना तरीसुद्धा माझ्या मुलीला घेऊन जायचं आहे आणि त्याचसाठी मी काही करेन, काही म्हणजे काही अगदी, आणि मी स्वतः एकटी रेवाकडे तिला घेऊन जाईल, असंही आता रमा अक्षयला सांगत असते. त्यावर अक्षयही म्हणतो की ठीक आहे मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो, तू एकटी जाऊ नकोस, आपण दोघंही जण जाऊया. पण तुम्हाला तर या गोष्टी पटत नव्हत्या ना, मग आता कसं? त्यावर अक्षय म्हणतो की जर आरोही बरी होणार असेल ना तर त्यासाठी मी काही देखील करायला तयार आहे. मीही येतं तुझ्यासोबत, आपण जाऊया घेऊन. पण त्यानंतर जर सगळं काही डोक्याच्या वर केलं तर लक्षात ठेव मग मी काय करेन, असंही आता अक्षयने हे रमाला सांगितलेलं असतं. रमा म्हणते ठीक आहे, पण आता निदान चला तरी आरोहीला घेऊन जाऊया, कारण आरोहीला घेऊन जाणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, असंही आता सांगण्यात येतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अक्षय आणि रमा आरोहीला गाडीने आता घेऊन चाललेले असतात. आणि इकडे मात्र आता नेमकं जी रेवा आहे ती सुद्धा तामणकरसोबत मुंबईला जायला निघालेली असते. मध्येच आता रमा आणि अक्षय गाडी थांबवतात आणि त्यांनाही सांगतात की प्लीज कुठेही जाऊ नका. आणि मग रेवा म्हणत असते की सॉरी, पण मी तिला हात वगैरे लावू शकत नाही. रमा म्हणत असते की प्लीज रेवा असं करू नकोस, प्लीज आपल्या आरोहीसाठी, आरोही बघण्याचं तर तुझं नाव घेते, तिला बरं नाही आहे, असंही आता रमा बोलते. तेव्हा आता रेवा अगदीच रडकुंडीला आल्याचं नाटक करते. एकदमच तिला एकदम वाईट वाटतं हे दाखवायचा ती प्रयत्न करत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.